नमस्कार. नंबर 1. श्रीखंड करताना चक्क्यामध्ये नेहमी पिठी साखर वापरावी. लवकर विरघळते व श्रीखंड पातळही होत नाही. नंबर 2. शेवग्याच्या शेंगा उकडताना फुटू नाही म्हणून त्यात छोटा गुळाचा तुकडा घालावा व मीठ चोळून ठेवावे. फुटत नाही, चव पण छान येते. नंबर 3. बरेचदा खिचडी भांड्याच्या बुडाला लागते, करपते, तेव्हा लगेच परातीत गार पाणी टाकून त्यात ते भांडे ठेवावे म्हणजे चिकटलेला भाग लगेच निघून येतो. नंबर 4. सुके खोबरे जास्त दिवस टिकण्यासाठी ते मिठाच्या पाण्यात धुवून उन्हात वाळवावे, पांढरे स्वच्छ होते. नंबर 5. फाटलेल्या दुधाच्या चोथ्यामध्ये थोडी साखर व मिल्क पावडर टाकून कढईत परतावे. घट्टसर झाले की एका ताटलीत थापावे. चांगली मलई बर्फी तयार होते. हवे असल्यास वेलची पावडर किंवा रोज इसेन्स टाकावा किंवा चोथा व साखर मिक्सरवर काढून त्यात वेलची पावडर टाकून पेढे बनवावेत, चांगले लागतात. नंबर 6. सुकी फळे, काजू, बदाम वगैरे मध्ये थोडे मीठ मिसळून ठेवले तर त्यात कीड होत नाही व खूप दिवस चांगले राहतात. नंबर 7. फ्रूट सॅलड करताना त्यात कस्टर्ड पावडरऐवजी केळी, सफरचंद एकत्र मिक्सरमधून वाटून टाकले तर दाटसर होऊन रंगही चांगला येतो. नंबर 8. कढीपत्त्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतील म्हणून कोणतीही चटणी करताना किंवा भाजीचं वाटण करताना वाटणात घालावा म्हणजे कढीपत्ता खाताना बाजूला काढावा लागणार नाही. नंबर 9. पुऱ्या करताना कणकेत थोडी साखर घालावी, खुसखुशीत होतात. नंबर 10. ब्रेडच्या कडा कापून वाळवून स्वच्छ बरणीत भरून ठेवाव्या किंवा सूप कटलेटमध्ये टाकता येतात. नंबर 11. खीर घट्ट करायची असल्यास ती आटवण्याऐवजी त्यात कॉर्नफ्लॉवरची पेस्ट करून टाकावी, चांगली दाटसर होते, चवीतही बदल होत नाही. नंबर 12. आमलेट करताना तव्यावरील तेलात थोडे मीठ भुरभुरून पसरावे म्हणजे अंडे तव्याला चिकटत नाही. नंबर 13. घरात झुरळे झाल्यास पाव वाटी मैद्यामध्ये 2 चहाचे चमचे बोरिक पावडर टाकून पेस्ट करावी. ब्रशने ओट्याच्या कडेकडेने खालीवर सगळीकडे लावावी. वर्षभर तरी झुरळे होत नाही असा अनुभव आहे. हे काम रात्री झोपण्यापूर्वी करावे. नंबर 14. किचनमध्ये दिसेल अशी एक पाटी टांगून ठेवावी. त्यावर घरच्यांसाठी बाहेर जाताना काही सूचना असतील तर त्या लिहून ठेवता येते व बाहेरून काही आणायचे असेल तर तेही लिहिता येते म्हणजे विसरायला होत नाही. नंबर 15. बराच वेळा कापूर डबीतून उडून जातो. दरवेळेस नवीन आणावा लागतो म्हणून डबीत थोडे तांदूळ टाकून ठेवले तर बरेच दिवस राहतो. नंबर 16. हरभरा डाळ भाजून दळावी. ती हलकी होती, कोणतेही पदार्थ बाधत नाही, उदाहरणार्थ पिठले, लाडू वगैरे. नंबर 17. पावभाजीला छान लाल रंग येण्यासाठी त्यात एक बीट किसून घालावी, चवीला फरक पडत नाही. नंबर 18. एखाद्या वेळेस वरण नीट शिजले नाही तर ते मिक्सरमधून फिरवून घ्यावे, एकजीव होते. नंबर 19. साबुदाणा भिजत घालताना त्यात 2-3 टेबलस्पून दूध घालावे, मोकळा होतो. नंबर 20. मिरचीचा ठेचा हिरवा राहण्यासाठी वाटताना त्यात लिंबाचा रस घालून वाटावे म्हणजे ठेचा हिरवागार राहतो. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपलं स्वयंपाकघर या चॅनेलला सबस्क्राईब केलेले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा आपलं स्वयंपाकघर. थँक्यू, धन्यवाद, खुश रहा.